चषकाचं गेली अनेक वर्ष आपण अनुभवत आहात आणि प्रत्येक जण त्या स्पर्धेसाठी खरं तर वेडा झालेला असतो, क्रेज असते त्या स्पर्धेची आणि त्या स्पर्धेचे आयोजक मयूरदादा पिसेकर यांची उपस्थिती मिळालेली आहे. मी त्याच गोष्टीची चर्चा छेडली होती की टेनिस क्रिकेट विश्वाचा स्तर बदललेला आहे, त्यासाठी आयोजकांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. यावेळेस आपण बघतो फटका चांगला होता, प्लेसमेंट सुद्धा त्याची चांगली राहिलेली आहे, क्षेत्ररक्षकाची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही, त्याचमुळे इथे क्षेत्ररक्षकासहित गोलंदाजाची दुर्दशा झाली, हा चौकार मिळाला. आपण बघू शकू एकूण धावा धावपलकर आतापर्यंत जोडलेले 25 अर्थात 25. उजव्या बाहेरचा चेंडू, मनगटाची प्रचंड ताकद वापरली यावेळेस फलंदाजाने आणि चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना त्याला धाडलेल्या डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा फटका, वज्रप्रहार षटकार. त्या अगोदरच्या फलंदाजांना जे जमलं नाही ते काम इथे मोहित करतायत. मोहित करणारी फलंदाजी, प्रफुल्लित करणारी फलंदाजी, चैतन्य निर्माण करणारी फलंदाजी मोहितच्या वतीने पाहायला मिळते. उजव्या बाहेरचा चेंडू यावेळेस अत्यंत चांगलं नियंत्रण गोलंदाजाचं पाहायला मिळतं. याच पद्धतीचं क्रिकेट अपेक्षित आहे. एकतर्फी चाललेलं क्रिकेट अलीकडे प्रेक्षकांसाठी खरं तर तितकी पर्वणी नसते, क्रिकेटचा आनंद त्यातून त्याला मिळत नाही, परंतु त्यासाठी तुम्ही न्यूट्रल स्पेक्टेटर असणं गरजेचं आहे. कोणाचे समर्थक नसाल तर मात्र तुम्हाला ते अपेक्षित असतं. यावेळेस फटका बसलाय, चेंडू खाली विशाल येतात का पाहायचंय, दूरवरून क्षेत्ररक्षक आले, यावेळेस टिपला गेलेला आहे जेल धीरजच्या वतीने आणि याच बरोबर आणखी एक फलंदाज इथे फेल होत असलेले आपण बघू शकू. 6वा हादरा साजायला. पहिला डाव इकडे संपुष्टात आलेला आपण बघतो. बक्षीस पात्र फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि खेळणारे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. मुरबाड परिसरातील साजय संघ आणि त्यांच्या विरोधात आंबेटेंबे मसा परिसरातील संघ. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या स्पर्धेत एकमेकांच्या विरोधात बक्षीस पात्र फेरीसाठी उभे ठाकलेले आहेत. यामध्ये पहिला डाव संपला, फलंदाजी केली साजय संघाने, त्याने धावपलकर जोडल्या. धावा त्या म्हणजेच 31 आणि 32 धावा 8.00 धावांच्या सरासरीने बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी कमीत कमी एका बक्षिसाचे मानकरी होण्यासाठी, ते म्हणजेच आंबेठेंबे या संघाला. ज्या अतिथींचं आगमन झालेले त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळत आहोत. विनंती असेल आयोजकांना आपण यासाठी स्वतःला तयार ठेवायचं आहे. हे मुख्य व्यासपीठ जर आपण बघितलं तर त्यामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती मिळालेली आहे आणि आत्ताच ज्यांची प्रार्थनीय उपस्थिती आपल्याला मिळाली ते बदलापूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, त्याचबरोबर प्रतीत एश उद्योजक, क्रिकेटला ज्याने नेहमी पुढे नेण्यासाठी दर्जेदार प्रयत्न केलेले आहेत, मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या आहेत, ते जगन्नाथ क्रीडा संकुलाचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर बदलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य मयूरदादा पिसेकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने केला जात आहे. वतीने झालेला हा विशेष सन्मान आपण अनुभवला. त्याचबरोबर मयूरदादांच्या समवेत त्यांचे निकटवर्तीय मित्र अनिकेतजी कुलकर्णी इकडे उपस्थित आहेत, त्यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाते. ज्या ज्या वेळेस मयूरदादा पिसेकर यांची उपस्थिती मिळते त्यावेळेस हे त्रिदेव त्यांच्या बरोबर असतात. मुरबाड तालुक्यातील ही तिसरी स्पर्धा आतापर्यंत मी अनुभवतो जिकडे मयूरदादांच्या बरोबर अनिकेतजी कुलकर्णी, त्याचबरोबर छोटे मयूर पिसेकर आणि विशाल पिसेकर यांची उपस्थिती मिळते. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावर मयूर पिसेकर ज्युनियर यांना सन्मानित करत आहोत. आयोजकांच्या वतीने त्यांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. आंबेगावकर चषकाचं हे दमदार दिमागदार अशा पद्धतीचं पर्व, मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ही स्पर्धा, त्यामध्ये ज्या मान्यवरांची उपस्थिती मिळाली त्यांना इथे सन्मानित केले जात आहे.
त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत विशालजी पेसेकर, यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. या विशाल, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. यंदा कर्तव्य आहे म्हणून लाजू नका. या लगेचच या सन्मानाचा आपण स्वीकार करा. कोरावळेकर चषकामध्ये ती चर्चा झाली होती मयूरदादांबरोबर. मयूरदादांचे आत्ते अत्यंत निकटवर्ती आहे. त्यांचे आप्तेष्ट बंधू विशाल पिसेकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न झाला. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत विनायकजी म्हाडसे साहेब, त्यांना आपण आयोजकांच्या वतीने इथे सन्मानित करत आहोत. या विनायक दादा, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्याचबरोबर अरुणजी कुर्ले यांनाही या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. मशामधील विघ्नहर्ता चायनीज सेंटरचे ते प्रोप्रायटर आहेत. पुन्हा एकदा उपस्थितांचं सहर्ष सस्नेह हार्दिक असं स्वागत. बत्तीस धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचा आहे. बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा संघ असेल आंबेटेंबे. त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. विशाल आणि त्याच्या साथीने धीरज. गोलंदाजीसाठी प्रथमेश देसले या खेळाडूला आपण बघत आहात. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. फुललेंचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्यावर मिळते. फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला जरी आले असतील तरी तुमच्या समोर एकदा चेंडू उसळला किंवा खाली राहिला की तुमचं काम तमाम होत असतं. त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर आला. पहिला चेंडू निर्धाव. धीरजसाठी समोर ठेवलेला चेंडू स्ट्रेट लाईक अँड आरो, बाणाप्रमाणे सरळ फटका खेळलेत. क्षेत्ररक्षकाचा बॅकअप मिळतं. थोडे फंबल होत आहेत आणि त्याचमुळे ही परवानगी मिळाली या दोन फलंदाजांना. जिकडे एक धाव पूर्ण होणं अपेक्षित होतं तिथे आता 2 धावा पूर्ण झालेले आहेत. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट तुमचं तगडं असणं अत्यंत गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्व सुरू झाल्यापासून नावारूपाला येईपर्यंत क्षेत्ररक्षण या डिपार्टमेंटकडे तितकं गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं. परंतु अलीकडे फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं चांगलं असणं हे फार गरजेचं बनलेलं आहे. समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रेट डाईव्ह, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक उपस्थित. याही वेळेस हा जेल दरम्यान तिकडे सुटलेला आहे. अशा क्षेत्ररक्षकाच्या वतीने ह्या चुका खरं तर अपेक्षित नसतात. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे तुमचे अंदाज बऱ्याचदा फेल ठरत असतात. एखाद्या विशिष्ट खेळाडूच्या विशिष्ट परफॉर्मन्स संदर्भात, कामगिरीविषयी, वर्तनाविषयी तुम्ही अंदाज लावणारे राहिला की क्रिकेट तुमचा अंदाज तिकडे फेल ठरवत असतं. त्याच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असतो. 5 धावा धावफलकावर. या बेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, रूम क्रिएट करायचा होता. 4 धावा आहेत धावफलकावर. यस, 4 रन्स ऑन बोर्ड. काळजी करू नका, स्कोररची मिस्टेक कधी कधी होते, ती सुद्धा माणसं असतात. स्लॉक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. फुललेंचा चेंडू दरम्यान मागच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. 19 चेंडू यानंतर शेष असलेले आपण बघू शकू आणि धावफलक 4 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. बनवायचे धावा 32. इथे फटका बसलाय. चेंडू मागच्या बाजूने इथे प्रवास करत आहे. उंच आभाळामध्ये चेंडू उभा राहिला आणि त्याचबरोबर लेग स्लिपच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होता फलंदाज धीरजचा आणि त्याला इथे पूर्ण विराम मिळतो. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रथमेश देशलेला मिळालेलं हे सांघिक सुयश. फलंदाज धीरज बाद. ज्यांचं आगमन झालेलं आहे असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रीडा प्रेमी व्यक्तिमत्व, ज्यांचं स्वतःचं स्टेडियम आहे जगन्नाथ क्रीडा संकुल नावाने, क्रीडांगण ज्यांच्या मालकीचं आहे असं व्यक्तिमत्व, बदलापूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा प्रतिथयश उद्योजक मयूरदादा पिसेकर यांना विनंती असेल या स्पर्धेच्या निमित्ताने तिचं औचित्य साधत असताना या खेळाडूंना आपण इथे संबोधित करायचं आहे. धन्यवाद. इट्स ओ टू यू मयूरदादा पिसेकर.
नमस्ते. आंबेगावकर चषक 2024 पर्व तिसरे. मला वाटतं गेल्या वर्षी ह्या मॅच खानिवल्याच्या ग्राउंडवर होत्या, बरोबर ना आता? हां, तेच. तर तुमच्या गावात सर्वप्रथम भविष्यात अजून मोठ्या तुमच्या मॅचेस होतील का? भविष्यात अजून मोठ्या तुमच्या मॅचेस होतील का? आणि तुम्हाला आता मी विचारलं दादाला का भात शेतीवाला मग आता पुढे भात शेती करणार आहे का? तर तो बोलला का तुमच्यासारखे दिलदार लोक भरपूर आहेत. तर आता हे ग्राउंड मला वाटतं तुम्हाला क्रिकेटसाठी उपलब्ध असेल. आणि अजून तुम्हाला ह्याच्यात काय करता येईल ते पण बघा. काय माझ्या इथून जे काय लागेल ते मला बिंदास कधीही सांगा. मला जे काय होईल ते मी 100% करीन. आणि खरंच ग्राउंडसाठी किंवा स्टेजवर जे येत नाही त्या पोरांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. कारण पडद्यामागच्या असतात. आता जसं कॉमेंटर दादा बोलला, आमचा विशाल पण पडद्यामागचाच आहे, तो कधीच पडद्यासमोर येत नाही. अशी भरपूर मुलं असतात. तर त्यांना पण तुम्ही सामावून घ्या. ते कधीच तुम्हाला बोलणार नाही का मला स्टेजवर यायचं आहे, मला हे करायचं आहे. आणि त्यांच्यामुळेच तुमची टुर्नामेंट सक्सेस होते, हे लक्षात ठेवा. मला बोलवला, माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मयूरदादा पिसेकर. अत्यंत चांगलं संबोधन त्यांच्या वतीने आपल्याला मिळालेले आहे. खूप मोठा अनुभव आहे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा. त्याचबरोबर मैदानाची जडणघडण करत असताना मैदान कशा पद्धतीने तयार केलं जातं, त्याची पहिली पायरी कोणती आहे. ओबडधोबड असणारा सरफेस असतो, त्याला लेबलिंग करणं, त्यानंतर ग्रास, या सगळ्या गोष्टी त्याने अनुभवलेल्या आहेत. आणि शून्यातून सुरुवात करत असताना एक आकर्षक ग्राउंड त्यांच्या वतीने जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये त्याच्या रूपाने आपण खरं तर बघत आहात. क्रिकेटची स्पर्धा आयोजित करायची असेल तर त्यामध्ये फायद्याचा जर विचार आपण नाही केला तर मात्र ती स्पर्धा नावारूपाला येत असते. याच दरम्यान धावफलकाकडे आपण नजर टाकूया. 21 धावा धावफलकावर आहेत, 32 बनवायचे आहेत, आणखी 11 धावांची गरज आहे. आणि एक महत्वाची स्टेटमेंट मयूरजी यांची आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाली की बऱ्याचदा काही माणसं असतात जी अधोरेखित होत असतात, हायलाईट होत असतात, परंतु काही व्यक्तींची मेहनत किंवा काही तुमचे सहकारी असे असतात की ज्यांना फ्रंटला येणं जमत नाही किंवा त्यांना ती अपेक्षाही नसते. कोणीतरी आपली वाहवा करावी, आपल्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी, या सगळ्यासाठी ते हापापलेले नसतात, आसुसलेले नसतात. त्यांची मेहनत ते करत असतात. त्या सगळ्या सहकार्यांनाही आपण खरं तर त्यांची प्रशंसा करूया, त्यांच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. या आंबेगावकर चषकाची येणारी पर्व ही अत्यंत आकर्षक असतील, या पद्धतीच्या शुभेच्छा मेरूदादाने इथे या स्पर्धेच्या निमित्ताने दिलेल्या आहेत. आपलं आयोजकांच्या वतीने आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकू. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी मयूरदादा, त्याचबरोबर अनिकेत जी पिसेकर, त्याचबरोबर मयूर पिसेकर ज्युनियर आणि विशाल पिसेकर आपण इथे देत असताना आपली शुभ उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने दिली. आपण आलात, सकारात्मक ऊर्जा आपल्या बरोबर आली. आयोजकांनी निश्चितच ती इथे ग्रहित केलेली आहे. आयोजनामध्ये या गोष्टी निश्चितच वापरल्या जातील, या पद्धतीचं आश्वासन आम्ही देत आहोत. आयोजकांच्या वतीने आपले पुन्हा एकदा आभार. यस डीजे. बॅकफुलला जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती, त्यामधील एक चेंडू निश्चितच कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचमुळे उर्वरित शिल्लक असतील चेंडू 11 आणि 11 चेंडूंमध्ये गरज असेल 10 धावांची. 11 मध्ये 10 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर ते आहेत विशाल. विशालचा हा मोठा फटका आहे. विशाल काय फटका, स्लॉक केलं आणि चेंडूला धाडलं डीप मिड विकेट रिजन, सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचं समीकरण उद्ध्वस्त करणारा फटका. इथे फलंदाज विशालच्या बॅटमधून हा षटकार.
MPCA शी संलग्न असणारी आणखी एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई पुणे आणि माऊली स्पोर्ट्स मानवली आयोजित महाविकास आघाडी चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान केलं गेलेलं आहे. 8, 9, 10, 11, 12 आणि या स्पर्धेत पहिलं पारितोषिक 51, दुसरं 25, तिसरं 15, चौथं 10, पाचवं 10 आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला प्रवेश नोंदवायचा असेल तर रोशनजी मुरबाडे, किरण अर्थात बंटी व्यापारी, उमेश मुरबाडे आणि त्याचबरोबर अभि मुरबाडे यांच्याबरोबर संपर्क साधावा लागेल. खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलंय आपण बघूया. एज लागली होती, मागच्या बाजूने फलंदाजाला बाद करण्याची संधी आली होती. या अगोदरचा सामना सुद्धा षटकाराने संपवला होता आणि इथे तोच ट्रेंड कायम ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. काय फलंदाज नॅचरल अग्रेसिव्ह असतात, त्यांना त्यांचा अग्रेशन बाजूला ठेवता येत नाही. परिस्थिती कशी असू द्या ते आक्रमकच खेळत असतात. विषयासाठी समोर ठेवलेला चेंडू आणि आणखी एकदा चेंडूला सीमा पार धाडलेला आहे. याच बरोबर आजचा दिवस आपल्या नावावर करण्यामध्ये यश मिळतंय. इथे आंबेटेंबे या संघाला, जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे इथे क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्हाला अधिकचा वेळ आम्ही दिला असता सेलिब्रेशनसाठी, परंतु यानंतर महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. याची गांभीर्य आपल्याला बाळगावं लागेल. या क्रीडानगरीमध्ये अनिलजी कुर्ले साहेब उद्योजक तोंडलीचे उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे, या मुख्य व्यासपीठावर आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण बघत आहोत. पहिल्या सत्रामध्ये 10 धावा, आकाशच्या मोहितच्या 10 धावा, याचमुळे 31 पर्यंत साजही पोहोचली. 32 बनवायच्या होत्या. अशातच विशालने 28 धावा 9 चेंडूंमध्ये धावफलकावर जोडल्या आणि ते ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. त्याचमुळे 9 गड्यांनी खरं तर हा सामना आंबेटेंबे संघ जिंकू शकले. विशाल इज द मॅन ऑफ द मॅच. याचबरोबर